गेल्या अनेक दिवसांपासून अवघा महाराष्ट्र ज्या दिवसाची प्रतीक्षा करत होता, अखेर तो दिवस आज सत्यामध्ये उतरताना पाहायला मिळणार आहे। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या युतीच्या अधिकृत घोषणा आज होणार आहे। वरळीतील ब्ल्यू सी बँक्वेट येथे आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। ठाकरे बंधू या पत्रकार परिषदेमध्ये युतीची घोषणा करणार आहेत। तत्पूर्वी दोघे बंधू हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना एकत्र येऊन अभिवादन करतील। मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांची जागा वाटपासंदर्भात बैठक झाली असून आता दोन्ही प्रमुख नेते एकत्र येणार आहेत। जागा वाटप आणि उमेदवारीबाबत देखील आज घोषणा होण्याची शक्यता आहे। ठाकरे बंधू आज मुंबईच्या विकासाचा जाहीरनामा देखील प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मिळते। मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू हे सुरुवातीला एकत्र आले, त्यानंतर अनेक वैयक्तिक घरगुती कार्यक्रमात त्यांनी एकत्र हजेरी लावलेली पाहायला मिळाली। तर आज राजकीय पटलावर देखील एकत्र येणार असल्याने सर्वांचे डोळे पत्रकार परिषदेवर आहेत। मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निमित्तानं दोघे भाऊ माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब हे एकत्र येतात ही खऱ्या अर्थानं आनंदाची बाब आहे। सर्व मराठी मतदारांकरता, मराठी जनतेकरता आणि निश्चितच एक मोठं पाठबळ दोन्ही भावांचं मुंबईमध्ये आहे। आतापर्यंत वेगवेगळे दोघे लढत होते, परंतु या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व दोघे बंधू एकत्र येऊन लढतात आहे आणि याचा अतिशय पॉझिटिव्ह रिझल्ट हा आपल्याला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसेल। ठाकरे बंधूंच्या आतापर्यंतच्या भेटीगाठी कधी आणि कुठे झाल्यात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 5 जुलै 2025 ला मराठी भाषेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकाच मंचावर पाहायला मिळाले। 27 जुलै 2025 ला राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी दाखल झाले। 27 ऑगस्ट 2025 ला तब्बल 2 दशकांनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर जाऊन सहकुटुंब बाप्पाचं दर्शन घेतलं। तर 10 सप्टेंबर 2025 ला उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यासोबत शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले। 5 ऑक्टोबर 2025 ला खासदार संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्याला दोन्ही कुटुंबे एकत्र आले। 5 ऑक्टोबर 2025 ला नामकरण सोहळ्यानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले। 12 ऑक्टोबर 2025 ला राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर स्नेहभोजनासाठी गेले। 17 ऑक्टोबर 2025 ला मनसे दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र पाहायला मिळाले। तर 22 ऑक्टोबर 2025 ला राज ठाकरे यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले। 23 ऑक्टोबर 2025 ला भाऊबीज निमित्त ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आले। 13 ऑक्टोबर 2025 ला राज्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्यासोबत बैठकीला सुद्धा एकत्र पाहायला मिळाले। 14 ऑक्टोबर 2025 मध्ये राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे, राज्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्यासोबत एकत्रित बैठक त्यांनी घेतली। तर 14 ऑक्टोबर 2025 ला या बैठकीनंतर ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषदही पार पडली। 1 नोव्हेंबर 2025 ला मतदार यादीतील घोळ आणि निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा। 10 नोव्हेंबर 2025 ला अभिनेता सुबोध भावे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही नेते एकत्र पाहायला मिळाले। तर 27 नोव्हेंबर 2025 ला उद्धव ठाकरे, अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यासोबत बैठकीला उपस्थित होते। 10 डिसेंबर 2025 ला अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या लग्नाला संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते। 24 डिसेंबर 2025 ला आज राजकीय पटलावर एकत्र येणारे ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा होणार आहे। ठाकरे बंधूंसमोरील आव्हानं नेमकी कोणती आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत ठेवून बंडखोरी रोखणं, दलित मुस्लिम मतदार आपल्या बाजूने वळवणं, शरद पवारांच्या जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करणं, उत्तर भारतीय मतदार वळवण्यासाठी लक्ष केंद्रित करणं,
एकत्रित वचननामा जाहीर करत मतदारांपर्यंत पोहोचणं. आपल्यासोबत शिवाजी पार्कहून भाग्यश्री प्रधान आचार्य, दादर स्टेशनवरून किरण तेलगोटे आणि छत्रपती संभाजीनगरहून सचिन बडे आपल्यासोबत जोडलेत. मी आधी भाग्यश्रीकडे जाईल. भाग्यश्री, पाहतोय आपण या ठिकाणी गेल्या बऱ्याच दिवसांपासून युती संदर्भातील घोषणा होणार या संदर्भात चर्चा रंगू लागली होती. काल खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. आज पत्रकार परिषद ही होणार आहे. युती संदर्भात घोषणा केली जाणार आहे. कशा प्रकारची या ठिकाणी तयारी करण्यात आली, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघतोय की तयारी जी आहे ती जोरदार झालेली आहे. ब्ल्यू सी या बँक्वेटमध्ये ही पत्रकार परिषद जी आहे ती पार पडणार आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते तब्बल 20 वर्षांनी राजकीय पटलावर एकत्र येत आहेत. ही तर खरं तर बाळासाहेबांची इच्छा होती आणि ही इच्छा जी आहे ती आज साकार होताना पाहायला मिळते. तत्पूर्वी 12 वाजता हे जे दोन्ही बंधू आहेत ते स्मृतीस्थळावर जाणार आहेत. स्मृतीस्थळावर देखील आज एक वेगळ्या प्रकारचा आनंद उत्सव जो आहे तो पाहायला मिळणार आहे. त्याचं कारण खरं तर बाळासाहेबांची इच्छा होती. हे लोक वेगळे झाले, मात्र तरी देखील बाळासाहेब म्हणत होते की तुम्ही दोघं एकत्र या. मात्र इतक्या वर्षांनी राजकीय पटलावर ज्यावेळी दोन्ही बंधू एकत्र येतात त्यावेळी बाळासाहेबांचेच आशीर्वाद घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असल्याने आज ते दोघंही पहिले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जातील आणि त्यानंतर हॉटेल ब्ल्यू सीकडे येतील. या निमित्ताने आज ते जाहीरनामा जो आहे तो देखील विकासाचा प्रसिद्ध करणार आहेत. त्यामध्ये अनेक जण असं देखील त्यांच्यावर आरोप होत होते की फक्त मराठीच्या मुद्द्यावर हे दोन्ही बंधू एकत्र येतात. मात्र असं नाही आहे, तर आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून देखील एकत्र येत असल्याचा जाहीरनामा असते आज सादर करणार आहेत. कोण किती जागांवर कसं लढणार आहे या संदर्भात देखील कदाचित आज ते माहिती देतील. यामध्ये देखील एक जी माहिती मिळाली आहे हाती ती त्यानुसार 150 ते 160 जागा आहेत त्या UBTसाठी सोडण्यात आल्यात. 60 ते 65 जागा ज्या आहेत त्या मनसेसाठी आहेत आणि उर्वरित 20 ते 25 जागा राष्ट्रवादी काँग्रेस मागतंय शरद पवार पक्ष. मात्र तितक्या जागा त्यांना नाही दिल्या तरी 12 पर्यंत जागा देण्यास हरकत नाही अशी माहिती सध्या हाती येते. मात्र यावर देखील आज ते भाष्य करणार का हे बघणं महत्त्वाचं आहे. मुंबई महापालिकेकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. सगळ्यांनाच मुंबई महापालिका हवी आहे. अक्षरशः मुंबई महापालिकेची प्रेस म्हणजे निवडणुकीचं एक सभा घेण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मुंबईत येणार असल्याची माहिती मिळते. मात्र ह्या सगळ्यामुळे एकंदरीत जर आपण बघितलं तर मुंबई महापालिका ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्या दोन भावांसाठी देखील ती प्रतिष्ठेची आहे. मनसेला त्यांच्यामधनं स्ट्राईक रेट वाढवता येणार आहे, त्यांना तो वाढवावा लागणार आहे इनफॅक्ट. आणि त्याचबरोबर ठाकरेंना देखील हा स्ट्राईक रेट कायम ठेवावा लागणार आहे, वाढवावा लागणार आहे. तर कुठेतरी त्यांचं सत्ता येईल आणि मुंबई महापालिका त्यांच्या हाती येईल. मराठी माणसाच्या हातात मुंबई महापालिका जाईल अशी लोकांची देखील भावना आहे. जी नक्कीच. मराठीचा मुद्दा उपस्थित करून या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यानंतर आज युतीची घोषणा होणार आहे. दादर स्टेशनहून आपले प्रतिनिधी किरण तेलगोटे हे जोडले गेलेले आहेत. किरण, आपण पाहतोय संपूर्ण राज्यभरातून मनसैनिक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते, नेते मंडळी आज या ठिकाणी मुंबईमध्ये येणार असल्याची माहिती समोर येते. नक्कीच नीलम, गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून जे ठाकरे बंधू एकत्र येणार अशा प्रकारची चर्चा होती ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर मुंबईत असेल किंवा महाराष्ट्रामध्ये याची जी चर्चा होती ती रंगत होती. मात्र त्याला आता पूर्णविराम जो आहे तो मिळालेला आहे आणि आज ठाकरे बंधू जे आहेत यांची अधिकृतरित्या हे दोघे एकत्र येतील अशी जी राजकीय घोषणा आहे ती होणार आहे. आणि यामुळे मनसैनिक असतील, त्याचबरोबर शिवसैनिक असतील आणि मराठी माणूस असेल, यामुळे यांच्या मनामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. आणि गेल्या 2 दशकानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत आणि यामुळे मराठीचा मुद्दा असेल किंवा इतर मुद्दे असतील किंवा विकासाच्या बाबी असतील, या सर्व गोष्टींवरती ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आलेले आहेत. आणि यामुळे मुंबई महापालिकेवरती नक्कीच कोणाचा करिश्मा असणार आहे असा प्रकारचा जो प्रश्न आहे तो देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे. आणि हे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने धक्का नेमका महायुतीला बसणार आहे का अशी देखील चर्चा जी आहे ती होत आहे. आणि दोन भाऊ एकत्र आल्याने नवीन समीकरण जे आहेत ते जोडण्याची जी शक्यता आहे ती आता व्यक्त केली जाते आहे. नीलम,
आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मंडळी कार्यकर्ते हे सुद्धा आता या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे. संभाजीनगरमधील काय चित्र आहे? आपण पाहताय की अनेक वर्षांपासून हे दोनही भाऊ एकत्रित यावेत ही मागणी जी होती ती राज्यातील अनेकांनी केलेली होती. मात्र दोघांनी आतापर्यंत जो दुरावा ठेवलेला होता, आता कुठंतरी हे दोनही नेते एकत्रित आलेले आहेत. त्यामुळं मराठीच्या मुद्द्याला घेऊन दोनही नेते एकत्रित आल्याच्या नंतर बऱ्याच जणांनी आनंदानं या ठिकाणी स्वतःचं मन भरून काढलेलं आहे. आणि एक महत्वाचा मुद्दा हा देखील उपस्थित केला जातो. राज्यामध्ये जो मराठीचा मुद्दा घेऊन हे दोघंही भाऊ एकत्रित आले, तर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील त्या दोनही नेत्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. कारण आगामी महानगरपालिकेमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी हे पक्ष जरी एकत्रित महायुतीमध्ये लढत असले तर दुसरीकडे कुठेतरी ठाकरेंची ताकद ही कमी होत होती. मात्र जेव्हा दोनही ठाकरे एकत्रित येतात तर ही मेगा पॉवर तयार होते आणि त्यानंतर हीच ताकद घेऊन महानगरपालिका निवडणूक, मग ती मुंबईची असेल किंवा त्यासोबतच राज्यभरामध्ये निवडणुका लढवण्याचा प्रश्न असेल, तो आता कुठेतरी एकत्रित येऊन तो सोडवला जाऊ शकतो. ही ताकद आजमावण्यासाठी किंवा ही ताकद उपयोगात आणण्यासाठी दोनही बंधू आता एकत्रित येत आहेत. या महानगरपालिका निवडणुकीसोबतच राज्यामध्ये देखील युती होणार आहे आणि याच युतीच्या माध्यमातून महाविकास आघाडीसोबत मनसे ही जी ताकद आहे ही कशी राहणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा या ठिकाणी महाविकास आघाडी यासोबत लढतंय, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि त्यासोबतच मनसे यांचा हा जो हे दोन्ही पक्ष जेव्हा एकत्रित येतील, दोनही नेते एकत्रित येत आहेत, तर त्यानंतर ही ताकद आहे ती मोठी होणार आहे. त्यामुळं अनेक वर्षांपासूनचं जे काही स्वप्न होतं ते पूर्ण होतंय, सत्यात उतरतंय. ही भावना जी आहे ती ठाकरेंच्या नेत्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडी यांचा जो काही वाद निर्माण झालेला आहे किंवा वर्चस्व निर्माण होतंय, म्हणजे महाविकास आघाडी कुठेतरी त्यांची ताकद कमी पडतीये आणि त्यासोबतच महाविकास आघाडी जो प्रयत्न करतोय मात्र त्यांना कुठेतरी यश मिळत नव्हतं. मात्र आता ज्यावेळेस मनसेची ताकद ठाकरेंसोबत येणार, म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणार, तर याचा फायदा कुठेतरी होणारच आहे. त्यामुळं ही निवडणूक म्हणा किंवा ही एकत्रित येण्याची जी गाठभेट आहे, ही बंधुभेट जी आहे, ही बंधुभेट नक्कीच राज्यामध्ये एक नवीन चित्र निर्माण करेल हा विश्वास जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केलाय. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ह्या दोनही भावांना एकत्रित आणण्याचं श्रेय जे आहे ते संजय राऊत यांना जे आहे ते वारंवार देण्यात येत आहे. कारण संजय राऊत यांनी बऱ्याचदा मनोमिलन करण्याचा प्रयत्न केला, गाठीभेटी घेतल्या, वारंवार भेटी घेत होते आणि त्यानंतर हे मनोमिलन होणार आहे असं वर्तवलं जाते. त्यामुळं शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आता एकीकडे आनंद व्यक्त केला जातोय, तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षामध्ये कुठेतरी नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. कारण एकत्र ही ताकद आल्याच्या नंतर राज्यातलं चित्र बदलू शकतं आणि महायुतीला कुठेतरी डोकंदुखी देखील निर्माण होऊ शकते. नीलम जी, धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.